पंढरपूर शहराची शिस्त अवघ्या काही वाहतूक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे। शहराची लोकसंख्या व शहरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येच्या मानाने पोलीस बळ अपुरे आहे। मात्र अशाही परिस्थितीत वाहतूक पोलीस शहराला शिस्त लावण्याचे काम करत असतात, परंतु ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिस्त लावण्याची गरज आहे त्या ठिकाणी शिस्त न लावता पोलीस बांधव दुसरीकडेच मलिदा गोळा करतानाचे भयानक चित्र पंढरीत पाहावयास मिळत आहे। सांगोला येथे दर रविवारी जनावरांचा मोठा बाजार भरत असतो। या बाजाराला मोठी गर्दी असते। या बाजारातून येणारी जनावरं भरलेली वाहने बिनधास्तपणे सांगोला चौकात उभे राहून पोलीस कर्मचारी अडवताना पाहावयास मिळत असते। वाटेल त्याप्रमाणे त्या वाहनधारकांकडून पावती फाडली जाते व दंड वसूल केला जातो। यापूर्वी शेतकरी संघटनांनी पोलीस प्रशासनाला शेतकरी बांधवांची वाहने अडवू नका असे सांगितल्यानंतर काही दिवस या चौकातून जनावरांची वाहतूक करणारी वाहने रविवारच्या दिवशी न अडवता पुढे गेली, परंतु नंतर पुन्हा काही दिवसातच जैसे थे परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे। पोलीस बांधवांना इतरही अनेक ठिकाणी शिस्त लावता येऊ शकते, परंतु दर पडल्यामुळे जो शेतकरी हवालदिल झाला आहे त्याच शेतकऱ्याने पदरमोड करून घेतलेल्या मुक्या जनावरांच्या वाहतुकीवर पोलीस प्रशासन दिवसाढवळ्या कारवाईचा तगादा लावून मोठ्या प्रमाणात मलिदा वसूल करीत आहे। आणि याच चौकातून भरगच्च शेळ्या कोंबून नेणाऱ्या व्यापाऱ्यांच्या वाहनांना मात्र मोकळीक मिळत आहे। हे चित्र अर्धा डझन आमदार व 2 खासदार असलेल्या पंढरी नगरीमध्ये विदारक असल्याची चर्चा मात्र रंगली आहे।